नमस्कार. देहबोली आणि आनंद यांचा आपापसात काही संबंध आहे का? हा आपला आजचा विषय आहे. तुम्ही कधी बघितलंय का की दुःखी माणूस आणि आनंदी माणूस यांची देहबोली फार वेगळी असते. दुःखी माणूस कुबट काढून बसलेला असतो, ताठ बसत नाही तो. मान थोडीशी खाली झुकलेली असती, खांदे असे थोडेसे खाली गेलेले असतात, नजर खाली असती, कपाळावरती आठ्या असतात, चेहरा त्रासिक असतो. याच्या उलटं जो आनंदी माणूस असतो त्याच्या कपाळावर आठ्या नसतात, चेहरा थोडासा हसरा असतो, नजर समोर असती, मान सरळ असती, तो सरळ उभा असतो किंवा बसलेला असतो, पाठ त्याची कुबड काढलेली नसती. म्हणजे हे असं दिसतं की आपली मनस्थिती आणि आपली शारीरिक स्थिती यांचं आपापसामध्ये नक्कीच काही ना काही नातं आहे. मग हे नातं आपल्याला उलट्या रीतीने वापरता येईल का? आपली मनस्थिती सुधारण्यासाठी आपली जे पोश्चर किंवा देहाची बोली आहे ती सुधारली तर आपली मनस्थिती सुधरू शकेल का? तर नक्कीच हे सायन्सनी आणि सगळ्या याने प्रूव्ह केलं आहे, रिसर्चने, की आपल्या देहबोलीचा सुद्धा उलटा परिणाम आपल्या मनस्थितीवर होतो. आपण जर दुःखी असू, आपला मूड तेवढासा ठीक नसेल तर काय करता येईल? सरळ सोपं आहे. आपल्या देहबोलीकडे लक्ष द्या. आपण कसे बसलो आहोत, आपण कसं बघतो, आपले खांदे कसे आहेत, आपले हात कसे आहेत, चेहरा कसा आहे. कळत नसेल, आरशामध्ये बघा स्वतःला. आणि एकदा हे भान आलं की याच्यामध्ये थोडी थोडी सुधारणा करा. अगदी दुःखात असेल तर अगदी काही खळखळून हसायला नको वाटतं, हरकत नाही. थोडंसं चेहऱ्यावरती स्मितहास्य येऊ द्या. पाठ अगदी ताठ नसेल, थोडंसं सरळ करा, नजर थोडी वर करा, मान थोडी सरळ करा. हे जर आपण केलं तर तुमच्या एक लक्षात येईल की आपला मूड हळूहळू सुधारतोय, आपण हळूहळू आनंदी होतोय. याचं कारण असं की या दोन्हीमध्ये अतूट नातं आहे, मनस्थिती आणि आपली देहबोली. मनस्थितीचा परिणाम जसा देहबोलीवर होतो तसा देहबोलीचा परिणाम मनस्थितीवर होतो. आणि हे तंत्र जर आपल्याला कळलं तर आपण आपल्या देहबोलीच्या सुधारणेद्वारे आपण आनंदी होऊ शकतो. पण हे एकदा करून फायदा नाही. सकाळी आपण केलं, दिवसभरामध्ये परत आपण काहीतरी विसरतो आणि परत तिथंच होतं. मग काय करता येईल? थोड्या थोड्या वेळाने आपण सजग व्हायचं. आपली देहबोली कशी, आपण ताठ बसलोय का, आपण कसं बघतोय, कसं बसलोय, आणि मग त्याच्यामध्ये थोडी थोडी सुधारणा करायची. या सुधारणेचे फायदे असे की एक तर आपण आनंदी होऊच, आपलं दुःख पळून जाईल, आणि त्याबरोबर आपली देहबोली सुधारल्यामुळे आपल्या आसपासचे सुद्धा आनंदी होतील. कारण बाकीचे लोक आपल्याला जे बघत असतात ते आपल्या देहबोलीकडे पहिल्यांदा बघत असतात, नंतर आपल्या शब्दांकडे, आपण काय बोलतो त्याच्याकडे बघतात. असं म्हणतात की बहुतेक सगळं कम्युनिकेशन जे आहे, जे संवाद आहे, तो देहबोलीद्वारे होतो आणि नंतर शब्दांच्याद्वारे होतो. त्यामुळे तुम्हाला हा अनुभव येईल की आपली जर देहबोली सुधारली तर लोक आपल्याकडे आकर्षित होत आहेत, आपल्याशी चांगलं बोलत आहेत, त्यांना असं वाटतं की या माणसाने आपल्याकडे यावं, आपल्याजवळ यावं. तर ही जी टेक्निक आहे की देहबोलीतनं मनस्थिती सुधारायचं, हे जर आपण थोडंसं शिकून घेतलं, रोज त्याची थोडीशी प्रॅक्टिस केली तर तुमच्या लक्षात येईल की हळूहळू करत आपल्या मनस्थितीमध्ये फरक पडतोय आणि आपल्या आसपासच्या लोकांवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो आहे. असे व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. नमस्कार.